ही वांग्याची भाजी दिसायला जेवढी सुंदर आणि टेम्पटिंग दिसते आहे ना, तेवढीच करायला खूप सोपी आहे आणि झटपट बनवून तयार होते। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगादाणे साल तडकेपर्यंत भाजून घेतलेले आहेत। यानंतर आपल्याला अर्धी वाटी खोबरं घ्यायचं आहे आणि हे बारीक किसलेलं खोबरं आपण तांबूस रंगापर्यंत भाजून घेणार आहोत। खोबरं भाजून झालं की हे खोबरं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। इथे आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीरीचे देठ घालून घ्यायचे आहेत। यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये 1.5 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1.5 चमचा धनेपूड, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून आपल्याला याचं अगदी बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे। हे वाटण वाटत असताना आपल्याला पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही। वाटण तयार झालं की हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। वाटण तयार झालं की इथे आपण वांगी घ्यायची आहेत। या वांग्यांना आपण कट लावून घेणार आहोत। भरलेली वांगी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण वांगी कापून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ही वांगी कट करून घ्यायची आहे। आता आपल्याला हा तयार केलेला मसाला या सगळ्या वांग्यांमध्ये चांगल्या प्रकारे भरून घ्यायचा आहे। वांग्यांमध्ये मसाला भरत असताना मसाला अगदी दाबून भरायचा आहे, म्हणजे वांगी जेव्हा तेलामध्ये परतली जातात तो मसाला सुटत नाही। वांग्याची भाजी बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। मसाला भरून झाला की आपण भाजी बनवायला घेऊया। भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत। जिरे मोहरीची फोडणी चांगली बसली की यामध्ये आपल्याला ही मसाला भरून घेतलेली वांगी घालून घ्यायची आहेत। आता आपण ही वांगी 2 मिनिटभर कमी गॅसवरती या तेलामध्ये चांगली परतवून घेणार आहोत। याप्रमाणे वांगी चांगली परतवून घेतली की भाजीमध्ये वांग्यांची टेस्ट छान येते। यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी ही वांगी शिजवून घ्यायची आहे। या पद्धतीने 2 चमचे पाणी घातलं की मसाला खाली करपत नाही। आता आपल्याला उरलेला मसाला या वांग्यांमध्ये घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून हा मसाला या सगळ्या वांग्यांवरती कोट करून घ्यायचा आहे। आपण इथे उरलेला मसाला नंतर घातला, कारण पहिले घातला तर हा मसाला तेलामध्ये करपतो। मसाला चांगला परतवून झाला की यामध्ये आपण हवं तेवढं गरम पाणी घालून घेणार आहोत। आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार आपण इथे पाणी घालून घेणार आहोत। पाणी घालून झालं की या भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि यानंतर यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी कमी गॅसवरती आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही झाकण काढून बघू शकता वांगी चांगल्या प्रकारे शिजली जातात आणि भाजीला तर्रीही खूप छान येते। भाजी शिजून झाली की यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अगदी छान अशी ही भाजी बनून तयार होते। इथे आपण मसाल्यांसोबत मीठ घालून घेतलेलं असल्यामुळे वरून मीठ घालण्याची गरज पडत नाही, तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ ॲड करू शकता। वांग्याची भाजी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।